नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये। आजची तारीख आहे 19 जुलै 2021 आणि आता संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत। चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला। नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहोत coinmarketcap.com वरती। 10,953 टोटल क्रिप्टोकरन्सीज आता आहेत। 385 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत। मार्केट कॅप आहे आता $1.271 ट्रिलियन, $49.78 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा आणि बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 46.2%, इथिरियमचा आहे 17.1%। टोटल मार्केट कॅप बघितलं तर $1.27 ट्रिलियन आहे। कालपासून 2.66% मार्केट आणखीन खाली गेलेलं आहे। टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया। बिटकॉइन आता आहे $31,243, 1.66% कमी झालाय कालपासून आणि 60% कमी झालाय 7 दिवसांमध्ये। इथिरियम सेकंड रँकला $1,859, 5.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 12.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। टेदर $1 आहे। बायनान्स कॉइन $294.09 आहे, $293.54 झाला, 4.22% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 9% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। कार्डानो आत्ता आहे $1.15, 3.82% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 13.81% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। USDC म्हणजे USD कॉइन $1 आहे। रिपल 7व्या नंबरवरती 56 सेंट्सला 4.25% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 10.84% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। डोज कॉइन आता आहे 17.47 सेंटला 8.27% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 18.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। पोल्काडॉट आता आहे $11.78, 8% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 22.33% कमी झाला आहे 7 दिवसांमध्ये। BUSD म्हणजे बायनान्स USD जो आहे तो $1 आहे, काहीही मुवमेंट नाहीये। टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज आपले बघून झालेले आहेत। आता आपण वळूया फक्त ग्राफ्सकडे। इथे जर तुम्ही या सेक्शनमध्ये ग्राफ्स बघितले तर सगळे ग्राफ जे आहेत ते टोटली निगेटिव्ह मध्ये आहेत। जवळजवळ 3% परत मार्केट कमी झालेलं आहे। फक्त हे स्टेबल कॉइन्स जे आहेत ते तुम्हाला ग्रीन किंवा स्ट्रेट लाईन मध्ये दिसतील, बाकी सगळे ग्राफ खाली गेलेले आहेत। ओव्हरऑल मार्केट निगेटिव्हिटीमध्ये क्लिअर कट कळतंय, 2.66% कमी झाले। वळूया आपण कॉइन टेलिग्राफकडे। कॉइन टेलिग्राफ मधले मी इथे आपलं रेग्युलरली आपण जे बघतो की त्या सेक्शनमध्ये सगळ्या जुन्या न्यूज असल्यामुळे मी तुमच्यासाठी लेटेस्ट न्यूज ज्या आहेत त्या स्पेशली ओपन करून ठेवल्या आहेत, वाचल्या आहेत आणि आता तुमच्याशी त्या डिस्कस करतो। न्यू डेटा हिंट्स व्हाय बिटकॉइन प्राइस ॲक्शन हॅज स्पेंट 2 months ॲट $30,000। $30,000 वरतीच मार्केट का अडकून राहिलेलं आहे जवळजवळ 2 महिन्यांपासून कमीत कमी। तर त्याच्या मागे काही कारणं जे आहेत ते ट्विटरवरती एका एक्सपर्टने मांडलेले आहेत आणि तुम्ही ऑफकोर्स हे जाऊन चेक करू शकता। त्यातल्या त्यात $30,000 हा एक माइंडमध्ये सुद्धा एक परफेक्ट येणारा आकडा आहे, इव्हन आकडा आहे पूर्णपणे आणि 1.618 फिबोनाकी एक्सटेन्शन लेवलला सुद्धा तो मॅच करतो आहे। त्यांनी इथे फिबोनाकी एक्सटेन्शन लेवलनुसार पण दिलेले आहेत चार्ट्स, तुम्ही शांतपणे आत जाऊन बघू शकता, मी काही डिटेलमध्ये जात नाही। तर त्यांनी याच्यामध्ये क्लिअर कट सगळे कारण मांडलेले आहेत, तुम्ही ते वाचू शकता शांतपणे। जज अलाउज रिपल टू डिपोज SEC ऑफिशियल हु डिसाइडेड इथिरियम इज नॉट अ सिक्युरिटी। तर 2018च्या काळामध्ये बिल हिनमन नावाचे गृहस्थ होते जे SECच्या एका स्पेशल डिपार्टमेंटचे हेड होते आणि त्यांचं काही स्टेटमेंट्स होते ज्याच्यामध्ये त्यांनी इथिरियमला सिक्युरिटी नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर पुढे जाऊन आय थिंक 2020च्या शेवटी रिपलच्या अगेन्स्ट त्यांनी केस टाकली होती आणि ती केस आता बरीच कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे। पण रिपल जी आहे हळूहळू छोटे विन्स ते SECच्या अगेन्स्ट घेत आहेत। इन शॉर्ट आता त्यांना हे डिपोजिशनची परमिशन मिळाली, म्हणजे थोडक्यात त्या ऑफिशियलची जाऊन एन्क्वायरी करणं किंवा मग ऑन रेकॉर्ड त्यांचे बोलणं घेणं किंवा मग कोर्टामध्ये त्यांना बोलवून त्यांची साक्ष घेण्यासारखं थोडक्यात आहे। अगदी एक्झॅक्ट त्याचा अर्थ तो नाहीये, पण डिपोजिशन म्हणजे त्याच्या आजूबाजूलाच गोष्ट असते। तर ती परमिशन मिळाली म्हणजे ही SECची एक छोटीशी विक्ट्रीज आहे। पुढे बघायचं काय होतं ते, माझा नेहमीचा डायलॉग। ट्रिपल डिजिट गेन्स मेक डोजकॉइन अँड इथिरियम क्लासिक द टॉप परफॉर्मर्स ऑफ Q2।
तर बिटकॉइन वगैरे, बिटकॉइन आणि इथिरियम Q1 मध्ये हेवी गेन्स दिलेले आहेत. Q2 मध्ये मात्र बिटकॉइन -38.88% आहे, इथिरियम 13.2%, BNB -0.29%, ADA म्हणजे कार्डानो 15%, रिपल 23.23%, डोज कॉइन जवळजवळ 400%, DOT -56%, मॅटिक 226%. तर तुम्ही याच्यामध्ये जर बघाल तर त्यांनी बरेचसे दिलेले आहेत. त्यात इथिरियम क्लासिक जवळजवळ 300% वाढलेला आहे. बाकी बरेचसे निगेटिव्हिटीमध्ये आहे. मग थोडक्यात काय की डोज कॉइन, मॅटिक आणि इथिरियम क्लासिक हे Q2 मधले विनर्स ठरतील थोडक्यात जर आपण कॅल्क्युलेट करायला बसलो तर. आणि याच मुद्द्यावरून आपण आता पुढच्या न्यूजकडे वळूया. ट्रेडर्स आर विड्रॉइंग 2000 BTC फ्रॉम सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस डेली. तर आपण मागच्या वेळी सुद्धा ही न्यूज नव्हती एक्झॅक्टली. असं बातमी होती की जर अॅक्युम्युलेशन फेज जी आता सुरू आहे तर आता अॅक्युम्युलेशन फेज रिसेट झाली असं काही अॅनालिस्टचं म्हणणं होतं. म्हणजे काय की लोक शार्क्स आणि स्मॉल फिश म्हणजे छोटे इन्व्हेस्टर्स आणि एकदम मोठे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते थोड्या प्रमाणात किंवा काही ना काही प्रमाणामध्ये बिटकॉइन विकत घेऊन स्वतःकडे सांभाळून ठेवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा $30,000 आसपास प्राइस गेल्यामुळे. तर याचा अर्थ काय, 2000 बिटकॉइन कमीत कमी किंवा मग ऑन ॲव्हरेज 2000 बिटकॉइन एक्सचेंजेस मधून काढून लोक स्वतःकडे ठेवत आहेत. म्हणजे थोडक्यात हा टोटल फ्लो मधून हळूहळू हे बिटकॉइन गायब होत आहेत आणि शेवटी तिथे सेलर्स उरणार नाही आणि मग मार्केट बहुधा पंप होऊ शकतं. हा याचा आपण अर्थ काढू शकतो, पण कधी होईल नाही माहिती, बघावं लागेल. टर्कीज क्रिप्टो बिल रेडी फॉर पार्लमेंट सेज डेप्युटी मिनिस्टर ऑफ फायनान्स. तर टर्की या देशाने सुद्धा क्रिप्टोकरन्सी बिल रेडी केलेलं आहे आणि ते लवकरच आय थिंक ते ऑक्टोबर महिन्यामध्ये ते वोटिंगसाठी घेणार आहेत पार्लमेंटमध्ये. आणि ही आणखीन एक चांगली गोष्ट म्हणू शकतो आपण याला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट टू टोकनाइज 118-year-old आर्काइव्ह विथ NFTs. तर साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट जे आहे SCMP शॉर्ट फॉर्म मध्ये आय थिंक त्याला म्हणतात. तर त्यांच्याकडे 118 वर्षांजुना खजिना ज्याला म्हणू शकतो असा डेटा आहे, रादर मीडिया आहे, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, बऱ्याच काही गोष्टी असतील आणि त्या गोष्टींना ते NFT मध्ये कन्व्हर्ट करून मार्केटमध्ये ते काढणार आहेत, जेणेकरून ओनरशिप सुद्धा डिस्ट्रीब्यूट होईल त्या मीडियाची आणि यांच्याकडे पण काही ना काही फंड्स रेज होतील पुढचे कामं वाढवण्यासाठी. तर ही पण चांगली गोष्ट आहे. स्टेबल कॉइन्स रिस्की लाईक वाईल्ड कॅट बँक प्रॅक्टिसेस ऑफ 19th century, गॉर्टन अँड झँग राईट. आता हे गॉर्टन आणि झँग कोण आहेत याच्यामध्ये जाण्यापेक्षा मुख्य गोष्ट ही आहे की 19व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये काय चालत होतं किंवा मग त्यांची बँकिंग सिस्टीम कुठल्या प्रकारे काम करत होती हे तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागेल. रादर आत्ता फेडरल रिझर्व्ह जे आहे ते फक्त 1913 मध्ये फॉर्म झालेलं आहे, म्हणजे 110, 112, 15 वर्ष जुनं आहे जास्तीत जास्त. आणि त्याच्या आधी 3 सेंट्रल बँकांचा अटेम्प्ट झाला होता. त्यातली पहिला अटेम्प्ट तर पूर्णपणे फेल झाला होता. त्यानंतर बँक ऑफ नॉर्थ अमेरिका, आय थिंक बँक ऑफ नॉर्थ अमेरिका होती, ती कम्प्लिटली फेल झाली प्रॉपरली. बऱ्याचशा राज्यांमध्ये त्याला मान्यता नाही मिळाली. नंतर फर्स्ट सेंट्रल बँक ऑफ अमेरिका आणि नंतर सेकंड सेंट्रल बँक ऑफ अमेरिका आणि त्यानंतर मग मध्यंतरी एक काळ असा होता जिथे नॅशनल बँक्स वगैरे फॉर्म केल्या गेल्या होत्या. तर आय थिंक तो 1865च्या आसपासचा काळ होता की जिथे जवळजवळ 8,000 करन्सीज अमेरिकेमध्ये कार्यरत होत्या किंवा मग ऍक्टिव्ह होत्या. म्हणजे एक्स बँक स्वतःचं करन्सी प्रिंट करणार, वाय बँक स्वतःची प्रिंट करणार, ए बँक आहे ती प्रिंट करणार, सगळे आपापल्या करन्सीज प्रिंट करणार आणि मग मार्केटमध्ये कोणाचा परफॉर्मन्स कसा होता कामांचा त्यानुसार लोक ठरवणार की अरे याचं काय रेट आहे आणि त्यानुसार ऑफकोर्स मार्केटच्या डिमांड अँड सप्लायनुसारच करन्सीजचा रेट ठरत होता. थोडक्यात 8,000च्या आसपास कम्पिटिंग करन्सीज होत्या त्या काळी अमेरिकेमध्ये आणि त्याला त्यांनी वाईल्ड कॅट बँक प्रॅक्टिसेस असं म्हटलेलं आहे. बट आय थिंक की दॅट इज म्हणजे ती खरं तर रादर तो खरा काळ होता की जिथे खरंच इनोव्हेशन होत असेल किंवा मग मे बी त्याच्यामध्ये काही गोष्टी फेल होतील, पण ज्या फेल होणाऱ्या गोष्टी आहेत त्या सहसा परफॉर्मन्स न देणाऱ्या, सिरियसली काम न करणाऱ्या एंटिटीज फेल होत असतील. पण पुढे जाऊन बघायचं आता त्या काळी 8,000 करन्सीज द्या आणि आता आपण बघू शकतो की जगामध्ये 10,953 क्रिप्टो करन्सीज आहेत. पुढे बघायचं काय मजा चालू आहे, काय होतंय पुढे जाऊन बघूया. या सगळ्या न्यूज आय थिंक सगळ्या रिपीट आहेत. आय डोंट नो मंडेला सहसा असं होत नाही पण तरी झालेलं आहे. पण बोलूया news.bitcoin.com. फॉर्मर हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसन आस्क्स फॅन्स इफ दे प्रिफर बिटकॉइन और इथिरियम.
तर माईक टायसनने पण आता आय थिंक ट्विटरवरतून प्रश्न विचारलेला आहे त्याच्या फॅन्सला की बिटकॉइन तुम्ही प्रिफर कराल की इथिरियम. आता याचा अर्थ काय निघतो की बरेचसे इन्फ्लुएन्सर्स किंवा बरेचसे सेलिब्रिटीज जे आहेत ते सुद्धा आता क्रिप्टोकरन्सी बद्दल विचार तरी करतायत. मे बी त्यांना इन्व्हेस्ट करायचं असेल काहीतरी म्हणून मग ते विचारून मग इन्व्हेस्ट करतील. रशियन क्रिप्टो इंडस्ट्री स्क्रॅम्बल्स टू अट्रॅक्ट मायनर्स ॲज कझाकस्तान ओव्हरटेक्स रशिया इन मायनिंग व्हॉल्यूम. तर कझाकस्तान या देशामध्ये बरेचसे मायनर्स गेल्यामुळे काय झालेलं आहे की रशियाचं मायनिंग आउटपुट किंवा मायनिंग कपॅसिटी जी होती ती कमी पडायला लागली आहे. आणि आता रशिया काय करते मायनर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी काही ना काही नवीन इन्सेंटिव्ह देण्याचा प्रयत्न करतील. पॅराग्वेन लॉ मेकर प्रेझेंट्स अ व्हेरी डिफरंट बिटकॉइन बिल दॅन एक्सपेक्टेड. पॅराग्वेमध्ये आपल्याला अपेक्षा अशी होती की जसं एल सॅल्व्हाडोरमध्ये लीगल टेंडर करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी बिल किंवा बिटकॉइन बिल सादर केलं होतं पार्लमेंटमध्ये, तर त्याच्याऐवजी पॅराग्वेमध्ये क्रिप्टोकरन्सीला रेग्युलेट करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीला टॅक्स कसे आणता येतील किंवा मायनिंग करायचंय का, ठीक आहे आमच्या या एंटिटीकडून तुम्ही परमिशन घ्या, रजिस्ट्रेशन करा, ट्रेडिंग करायचंय का, मॅन्डेटरी तुम्हाला रजिस्ट्रेशन आहे, अशा काही गोष्टी असलेलं क्रिप्टोकरन्सी बिल त्यांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये सादर केलेलं आहे. हे कम्प्लिटली अपेक्षेपासून वेगळं होतं. बऱ्याचशा क्रिप्टोकरन्सी एन्थुझियास्ट आता त्यांचा भ्रमनिरास झाला असेल, पण ठीक आहे पुढे काय होतं ते बघूया. फ्रॉम $100 million टू नथिंग, बायोग्राफर क्लेम्स जॉन मॅकफी वॉज ब्रोक वेन ही डायड. आता हे सगळं बोलून काही उपयोग नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये डिटेलमध्ये काही आपण जाण्यात अर्थ नाहीये. त्यांचा जॉन मॅकफीचा आता रिसेंटली मृत्यू झाला होता. आय थिंक तो माझा पहिला किंवा दुसराच एपिसोड होता मार्केट अपडेटचा, आणि त्याच्यामध्ये मी हे शेअर केलं होतं की मी त्यांना भेटलो होतो 2-3 वेळा, आय थिंक 1-2 वेळा येस. आणि त्यावेळी मला तरी तो माणसाबद्दल काही प्रॉब्लेम नाही वाटला. ओपनली डिस्कशन्स झाले मायनिंगबद्दल, क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स कसे असतील फ्युचरबद्दल त्यांचं खूप जबरदस्त थॉट्स होते आणि ते आम्ही डिस्कस केले. मायनिंगबद्दल आणि एनर्जी कन्झम्पशनबद्दल आम्ही नाही ॲग्री करू शकलो, पण तरी पण ऑन अ गुड नोट वी एंडेड द डिस्कशन एव्हरी टाइम. आणि आता त्यांच्याबद्दल म्हणणं की 700 करोडचे मालक होते आणि जेव्हा त्यांची डेथ झाली तेव्हा ते ब्रोक होते, हे आता तरी मला नाही वाटत की आपण हे वाचून वगैरे काही फायदा आहे. आपण पुढे जाऊया. आता ही न्यूज जुनीच आहे आणि कॉइनबेस सीईओने जे उत्तर दिलं होतं डोजकॉइनचा को-फाउंडरला त्याबद्दल ही न्यूज आहे. ही बऱ्यापैकी जुनी न्यूज आहे, पण इथे आता 9 hours ago म्हटलंय. क्रिप्टो एक्सपर्ट्स प्रिडिक्ट बिटकॉइन प्राइस रायझिंग टू $318,000 बाय डिसेंबर 2025. आता $3,20,000 आसपास पकडलं समजा, तरी पण जवळजवळ 2.5 करोड रुपयाच्या आसपास प्राइस जाते, 2.25 करोड ते 2.5 करोड, आणि 2025 पर्यंत ती प्राइस रीच होईल असं काही अनालिस्टचं किंवा मग एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. एपिसोडला पूर्णविराम घेण्याआधी आपण जाऊया coinmarketcap.com वरती, रिफ्रेश करूया. 19 जुलै 2021 संध्याकाळी 5:58 बिटकॉइनची प्राइस होती $31,231. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो श्री क्रिप्टोमधून. आपण उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन मार्केटच्या न्यूज बरोबर आणि मार्केट अपडेट बरोबर. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉट. बाय गाईज.